नमस्कार. सन 1970 ते 75च्या दशकामध्ये आपल्या धामोड परिसराची परिस्थिती अशी होती की बस सेवा नव्हती. लोकांना कोल्हापूरला जायचं म्हणजे तो दिवसाचा दिवस वाया जायचा, कष्टाचा प्रवास व्हायचा. शासनाच्या नजरेत आपला भाग जणू काही अस्तित्वातच नव्हता. पण अशा परिस्थितीत पुढे सरसावले लोकनेते अण्णासाहेब नवणे. त्यांनी एक आगळावेगळा प्रयोग केला. गावाच्या चौकात बसलेले लोक दिसले की स्वतःच्या खिशातून पैसे देऊन म्हणायचे, जा रे, बसमध्ये बसा आणि कोल्हापूरला फिरून या. त्या काळात स्वतःच्या खिशातून पैसे देऊन गावकऱ्यांना शहर दाखवून आणणं म्हणजे अशक्य गोष्ट होती. पण अण्णांनी हे करून दाखवलं. लोकांचा प्रवास वाढला, गर्दी वाढली आणि शासनालाही लक्ष द्यावंच लागलं. अखेर धामोड भागात बस सेवेची सुरुवात झाली. आणि मित्रांनो, धामोडप्रमाणेच अण्णा बांधकाम सभापती असताना सन 1990 ते 95च्या दशकामध्ये अण्णांच्या या कार्यामुळे ओलवण, कारिवडे, दाजीपूर, राऊतवाडी अशा भागांमध्येही पहिल्यांदा बस सेवा सुरू करण्यात नवणे अण्णांचा सिंहाचा वाटा आहे. हा होता माझ्या आजोबांचा इतिहास. लोकहितासाठी स्वतःच्या पैशातून, स्वतःच्या बुद्धीने आणि धाडसाने शासनाला जाग करणारी त्यांची कार्यपद्धती. मला त्यांचा नातू म्हणून आजही अभिमान वाटतो. मित्रांनो, असेच आणखी प्रेरणादायी व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या इंस्टाग्राम पेजला, फेसबुक प्रोफाईलला आणि यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तसेच मी या व्हिडिओमध्ये ज्या ज्या गावांची नावे घेतली त्या त्या गावच्या तुमच्या मित्राला हा व्हिडिओ देखील शेअर करायला विसरू नका. आणि हो, तुम्हाला शेवटी एक प्रश्न, धामोडच्या सह्याद्री साखर कारखान्याला जन्म देणारे, पाया रचणारे व्यक्तिमत्व कोण होते? तुमचं उत्तर कमेंटमध्ये नक्की लिहा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.